नमस्कार. खरं तर आता CET एक्झामला वेळ राहिला आहे तो 2 ते 2.5 महिने. मग या 2 ते 2.5 महिन्यांमध्ये तुमची बोर्ड एक्झाम पण असणार आहे, JEE मेन्सचा सेकंड अटेम्प्ट पण असणार आहे. मग या गोष्टी सगळ्या तुम्हाला फॉलो करत CET एक्झाम द्यायची आहे. खरं तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना, यामध्ये मी माझ्या कंप्लीटली CET जर्नीबद्दल सांगणार आहे की मी मागच्या 2 ते 2.5 महिन्यांमध्ये अभ्यास करून 162 मार्क्स कसे स्कोअर केले होते. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओमध्ये मी सिंपल 5 स्टेप्स सांगितले आहेत. त्या जर तुम्ही आतापासून जरी फॉलो केला तर डेफिनेटली तुमचा जो स्कोर आहे तुम्ही बेस्ट स्कोर करू शकता. आणि असं नाही की या स्ट्रॅटेजीज आहेत त्या सिंपल स्टेप्स आहेत ज्या तुम्ही आतापासून इम्प्लिमेंट करायला स्टार्ट करा. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर सुरुवातीला 2 ते 2.5 महिने लक्षात ठेवा. या 2.5 महिन्यांमध्ये तुमचं पहिलं टार्गेट हे असलं पाहिजे की आता तुम्ही जिथं स्टँड आउट करता त्यापेक्षा तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. तुमचा सिलेबस असू द्या, तुमचा स्कोर असू द्या, तुमचे PYQ, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायच्या आहेत. मी ज्यावेळी CET प्रिपरेशन करत होतो त्यावेळी जे शेवटचे 2 महिने होते त्याचा एक चांगल्या बऱ्यापैकी युटिलाइज केला होता. मॅक्सिमम फोकस माझ्या सगळ्या जे रिव्हिजन असू दे, सिलेबस कव्हर, या सगळ्या गोष्टींवरती केला होता, ज्या थ्रू मी 162 आउट ऑफ 200 स्कोर करून आज PICT मध्ये शिकत आहे. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे काय, तुमचा सिलेबस मॅक्सिमम सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा आहे. काही विद्यार्थ्यांचं होतं असं की फिजिक्स डिफिकल्ट जात आहे त्यामुळे फिजिक्सचे काही टॉपिक स्किप करून टाकतात. लक्षात ठेवा, आता तुमचा जो टोटल स्कोर असतो म्हणजे तुमचं पर्सेंटाईल असतं ते तिन्ही स्कोरचं ॲव्हरेज म्हणजे तिन्ही म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स याचा जो टोटल स्कोर आहे त्यावरून तुमचं टोटल पर्सेंटाईल डिटरमाइन होतं. त्यामुळे तुम्ही ट्राय करा की जर तुम्हाला आत्तापासून एक बेस्ट स्कोर हवा असेल ना तर तुमचा मॅक्सिमम सिलेबस कव्हर झाला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला एखाद्या वेळी होतं असं की जे टॉपिक्स तुम्ही कव्हर केलेत त्याच्यामधून डिफिकल्टी क्वेश्चन्स येतात आणि जे इझी टॉपिक असतात जे तुम्ही स्किप केलेले असतात त्यामधून कम्पॅरेटिव्हली इझी क्वेश्चन्स असतात. त्यामुळे तुम्हाला इतकंच करायचं आहे की आतापासून तुमचा सिलेबस मॅक्सिमम सिलेबस कसा कव्हर होईल यावर फोकस करायचा आहे. आता मॅक्सिमम सिलेबस तर कव्हर करायचा आहे, परंतु नेमका कसा कव्हर करायचा आहे यासाठी मी 2 स्ट्रॅटेजीज फॉलो केल्या होत्या. पहिली म्हणजे काय, कमीत कमी वेळ मी थेरी कव्हर करायचो. म्हणजे एखादा जर टॉपिक मी पिकअप केला, लक्षात ठेवा इलेक्ट्रोडायनॅमिक्स वगैरे केलेला, तर एखाद्या टॉपिकला मी कमीत कमी वेळामध्ये त्याची थेरी पार्ट पूर्ण रिवाईज करायचो. वाटलं की एखादा टॉपिक मला समजत नाही आहे, मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर यूट्यूबवरची व्हिडिओ लेक्चर्स बघू शकता. मी प्रेफर करायचो की जे अलक पांडे सरांचे फिजिक्सवालाचे जे जुनी लेक्चर्स असतील ना त्यामधून माझ्या ज्या कन्सेप्ट असतील, वीक कन्सेप्ट टॉपिक्स वगैरे असेल ना ते कव्हर करायचो. दुसरं, थेरी कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची फॉर्म्युला शीट्स. हे यासाठी सांगतोय की आता ज्यावेळी तुम्ही एखादा टॉपिक पिकअप करता त्याची थेरी कव्हर करत असताना ट्राय करा की तो शॉर्ट नोट्समध्ये त्याचे फॉर्म्युला सगळे एका शीटवरती तुम्ही नोंद करून ठेवा. जेणेकरून याचा फायदा तुम्हाला CET एक्झामच्या आधी रिव्हिजन करताना फार होईल. आणि ती जी शीट असणार आहे ज्यामध्ये तुम्ही त्या चॅप्टरची समरी लिहिलेली आहे ती सगळी तुमच्या स्टडी टेबलच्या समोर चिकटवा. याचा खूप चांगला इफेक्ट लक्षात ठेवा होत असतो. दुसरं, आता चॅप्टर लवकर आणि कमीत कमी वेळात जर म्हणजे कव्हर करायचे असतील ना, इतकंच करायचं आहे की एखादा चॅप्टर तुम्ही पिकअप केलात तर त्याची कमीत कमी 1 ते 1.5 तासामध्ये त्याची थेरी कन्सेप्ट क्लिअर करा. म्हणजे फॉर्म्युलाज असू द्यात, जे मेन टॉपिक ज्यातून सतत क्वेश्चन्स विचारले जातात ते तुम्हाला पिकअप करायचे आहेत. ही झालं पहिली स्टेप म्हणजे काय, तुम्हाला आतापासून मॅक्सिमम सिलेबस कव्हर करायचं आहे. दुसरी स्टेप आहे ते म्हणजे काय, परफेक्ट PYQs. हे यासाठी सांगतोय, विद्यार्थी काय करतात तर जनरल मटेरियल रेफर करतात. म्हणजे एखादा टॉपिक तुम्ही पिकअप केलात त्यामधून कोणतेही रँडमली MCQs उचलतात आणि सॉल्व्ह करतात. पहिला प्रेफरन्स हा तुमचा PYQsला द्यायला हवा. ही यासाठी की आता मी मागच्या 2-3 वर्षाचे जर पेपर्स बघितले ना, जे ऑल पेपर्स आहेत ते सगळे मीडियम लेवलचेच आहेत. काही क्वेश्चन्स हे JEE मेन्स लेवलच्या डिफिकल्टी लेवलचे आलेले आहेत. असं नाही आहे की 100% सगळ्या पेपरमध्ये डिफिकल्टच आहेत. मॅक्सिमम पेपर हे मीडियम लेवलचेच आहेत. आता गेल्या वर्षीच्या जर पेपर ॲनालिसिस जर सांगाल, 1-2 शिफ्ट्स अशा होत्या ज्यांचं मॅथमॅटिक्स खूप हाय म्हणजे डिफिकल्ट लेवलचं होतं, परंतु मॅक्सिमम शिफ्ट्स ज्या होत्या ना त्या मॉडरेट लेवलचंच होतं. त्यामुळे आता तुम्हाला इतकंच करायचं आहे की एखाद्या चॅप्टरची थेरी कव्हर केली त्यानंतर तुम्हाला त्या चॅप्टरची PYQs परफेक्ट करायचे आहेत. आता PYQs किती वर्षांपर्यंतचे परफेक्ट करायचे आहेत, आता तुम्ही उलट्या म्हणजे मागच्या वर्षापासून जे स्टार्ट करा. उदाहरणार्थ 2022, 2021, 2020 असे उलटे सॉल्व्ह करायला स्टार्ट करा. ॲटलिस्ट मागच्या 4 वर्षाचे जे PYQs आहेत ते तुमचे परफेक्ट झाले पाहिजेत. आणि एकदा PYQ सॉल्व्ह झाली याचा अर्थ असा नाही की तुम्ही परफेक्टच झाले आहेत. ते PYQs तुम्हाला आणखी एकदा रिवाईज करावे लागतात. रिवाईज करायचं म्हणजे फक्त नजर फिरवायची की ते PYQs वगैरे कसे सॉल्व्ह केले आहेत. त्यामुळे दुसरी स्टेप होती PYQs तुम्हाला परफेक्ट करायचे. नंबर 3ची स्टेप मी फॉलो करत होतो ती म्हणजे काय,
मॅक्सिमम MCQ प्रॅक्टिस मी इतकंच करायचो की थेरीला जरी भलेही कमी वेळ दिला असेल तरी MCQ प्रॅक्टिस मी जास्त करायचो. आता MCQ प्रॅक्टिस म्हणजे काय, पहिला प्रेफरन्स तुमचा PYQज असला पाहिजे, दुसरा असला पाहिजे म्हणजे काय, आता मॅथमॅटिक्स सारख्या विषयासाठी जर बघाल ना, मॅथ्समध्ये तुमची जेवढी प्रॅक्टिस कराल MCQची ना ती खूप महत्त्वाचं आहे. कारण का मॅथ्स जर तुम्हाला टॅकल करायचं असेल ना, मला 84 मार्क्स होते आउट ऑफ 100 मॅथ्समध्ये. ओके, जर तर मॅथ्ससाठी तुम्हाला इतकंच करायचं आहे की मॅक्सिमम MCQ प्रॅक्टिस झाली पाहिजे. जेवढे तुम्ही क्वेश्चन जास्त सॉल्व्ह कराल आणि मोस्टली टाईम बाउंडमध्ये त्याचा परिणाम तुम्हाला एक्झाममध्ये दिसणार आहे. आता फिजिक्ससाठी सांगतो, फिजिक्ससाठी माझं तरी तुम्हाला सजेशन हेच असणार आहे की जर तुमचे PYQज परफेक्ट झाले असेल तर मग एक्स्ट्रा MCQ सॉल्व्ह करा, नाहीतर पहिल्यांदा फिजिक्ससाठी PYQ सॉल्व्ह करा आणि केमिस्ट्रीसाठी टेक्स्टबुक फॉलो करा आणि जेवढे MCQ शक्य असेल ते तुम्ही परफेक्ट केले पाहिजेत. का कारण का केमिस्ट्रीसाठी कोणता क्वेश्चन विचारतील हे सांगता येत नाही. त्यामुळे केमिस्ट्रीसाठी ही स्ट्रॅटेजी आहे की मॅक्सिमम MCQज प्रॅक्टिस झाली पाहिजेत आणि टेक्स्टबुक फॉलो करा. आता येतो पुढच्या स्टेपवरती म्हणजे काय, ही जी स्टेप आता सांगणार आहे ना याचा खूप बेनिफिट मला ॲक्च्युअल एक्झाममध्ये झाला होता. ही आहे म्हणजे काय, टाईम बाउंडमध्ये MCQ सॉल्व्ह करायचे. म्हणजेच मी ज्यावेळी MCQ सॉल्व्ह करायचो ना, सोबत एक टायमर लावायचोच की मला समजा 15 मिनिट लावलं असेल तर 15 मिनिटात मला 20 MCQ सॉल्व्ह करायचे. म्हणजे केमिस्ट्रीचे असू देत, मॅथ्सचे असू देत, फिजिक्सचे असू देत. याचा इफेक्ट असा झाला की त्या टाईम बाउंडमध्ये माझे किती MCQ सॉल्व्ह होत आहेत हे मला कळू लागलं. माझा कुठे वेळ जातोय, एक वाटलं एखाद्या क्वेश्चनमध्ये माझा वेळ कन्झ्युम होतोय, तो मी क्वेश्चन तिथं स्किप करत होतो आणि पुढे मूव्ह ऑन करत होतो. सुरुवातीला हे डिफिकल्ट गेलं कारण का इतक्या कमी वेळात हे MCQ सॉल्व्ह होत नव्हते. परंतु जसजसं माझी प्रॅक्टिस होत जाईल त्यानुसार माझा सराव होत झाला. का, कारण का CET एक्झाममध्ये तुम्हाला वेळ खूप कमी मिळणार आहे. यासाठी 90 मिनिटांमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. फिजिक्सचे तरी जे न्यूमरिकल्स असतात कम्पॅरेटिव्हली मॉडरेट लेवलचे असतात आणि सरळ ते स्ट्रेट फॉरवर्ड विचार नाहीत, फॉर्म्युलामध्ये काही ना काहीतरी त्यांनी मॅनिप्युलेशन केलेलंच असतं. त्यामुळे ती प्रॅक्टिस आतापासून व्हावी यासाठी तुम्हाला टाईम बाउंडमध्ये MCQ सॉल्व्ह करायचे आहेत. सोबत एक घड्याळ, स्टॉपवॉच काहीही तुम्ही प्रिपेअर करा आणि त्या स्टॉपवॉचला टाईम लावून तुम्हाला MCQ सॉल्व्ह करायचे आहेत. ही झाली MCQ प्रॅक्टिसची आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप. आणि आता येतो जी मेन जी चौथी स्टेप आहे ती म्हणजे काय, मॉक टेस्ट ॲनालिसिस आणि मॅक्सिमम मॉक टेस्ट. मी माझ्या CET एक्झामच्या आधी 2 महिने मॅक्सिमम मॉक टेस्टची प्रॅक्टिस करायचो. म्हणजेच काय, सुरुवातीला तरी मी कमी मॉक टेस्ट द्यायचो, परंतु CET एक्झामच्या आधी 20 दिवस मी मॅक्सिमम डेली एक मॉक टेस्ट द्यायचो आणि मॉक टेस्ट दिल्यानंतर ती ॲनालाइज करायचो. त्या मॉक टेस्टमध्ये समजा माझा सुरुवातीचा जर मॉक टेस्टचा स्कोर 123 आला होता आणि ॲक्च्युअली एक्झाममध्ये मी 162 स्कोर करू शकलो. मग 123 पासून 162 पर्यंत स्कोर करण्यासाठी मी ॲनालिसिस करत होतो. एखाद्या मॉक टेस्टमध्ये माझे जेवढे क्वेश्चन चुकलेत ते सगळे नोट डाऊन करून ठेवले, ते क्वेश्चन्स नोट डाऊन करून ठेवले, का कन्सेप्ट्स नोट डाऊन करून ठेवले आणि त्या परफेक्ट करून मग पुढची मॉक टेस्ट दिली, जेणेकरून ज्या चुका मी आधीच्या मॉक टेस्टमध्ये केल्या होत्या त्या पुढे होणार नाहीत. ही झाली सगळ्यात महत्त्वाची स्टेप, मॉक टेस्ट ॲनालिसिस आणि मॉक टेस्टचं प्रॉपर ॲनालिसिस, जेणेकरून तुमचा स्कोर इम्प्रूव्हमेंट व्हावा. आता गेली 2-3 वर्ष आम्ही मॉक टेस्ट वगैरे कंडक्ट करतोय, यावर्षी सुद्धा आम्ही मॉक टेस्ट नक्की कंडक्ट करणार आहोत. तुम्हाला एक बेस्ट कंटेंटच्या मॉक टेस्ट ज्या तुमच्या CET एक्झामच्या पॅरल असतील अशा मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. आता जेणेकरून CET एक्झामच्या 1-1.5 महिना आम्ही आमच्या मॉक टेस्ट लॉन्च करणार आहोत. आणि आता शेवटची स्टेप आहे ती म्हणजे रिव्हिजन. मी नेहमी हे करायचो की दर आठवड्याला शनिवार आणि रविवार या 2 दिवसांमध्ये जेवढं आठवड्यावरती सिलेबस मी कव्हर केला आहे, जेवढे काही मी थिअरॉटिकल नोट्स वगैरे बनवलेले आहेत त्या सगळ्या रिव्हिजन करायचं असतो. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की फक्त सिलेबस कव्हर करून उपयोग नाही, जो सिलेबस कव्हर केला आहे तो ॲटलिस्ट 2 ते 3 वेळा रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. जेवढं तुम्ही जास्त रिव्हिजन कराल, जेवढी तुमची MCQ प्रॅक्टिस जास्त असेल, याचा बेनिफिट तुम्हाला होणार आहे. त्यामुळे 5वी स्टेप आहे ती म्हणजे काय, तुम्हाला मॅक्सिमम रिव्हिजन करायचं आहे आणि सतत तुमचं टाईम टेबल जे आहे ना ते म्हणजे फॉलो करायचं आहे. आता तुमच्या एक्झाम्स वगैरे जवळ येत आहेत, बोर्ड्स येत आहे, JEE मेन्सचा सेकंड अटेम्प्ट वगैरे येतोय. माझं तुम्हाला सजेशन इतकंच असणार आहे, या सगळ्या गोष्टी मॅनेज तुम्हाला कराव्या लागणार आहे. आता शेवटचे 2.5 महिना आहे ना, यामध्ये प्रॉपरली युटिलाइज करा. असं नाही की तुम्ही जे विद्यार्थी टॉप कॉलेजेसमध्ये शिकतात त्यांनी काही वेगळं केलं आहे. ज्या कंडिशन्स तुम्ही आता फेस करतायत, MCQज प्रॅक्टिस होत नाही, टाईम टेबल फॉलो होत नाही, हे सगळं त्यांनी सुद्धा फेस केलं आहे. तुम्हाला इतकंच करायचं आहे की डेली तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं आहे, जेणेकरून एका बेस्ट कॉलेज तुम्हाला क्रॅक करता येईल. खरं तर आजचा जो व्हिडिओ होता ना, हा कम्प्लिटली मी 4-5 ज्या स्टेप्स फॉलो केल्या होत्या त्यांच्या सिंपल स्टेप्स आहेत त्या तुम्हाला सांगाव्या, जेणेकरून या स्टेपचा यूज करून मी 162 स्कोर करू शकलो होतो. त्याचा फायदा तुम्हाला देखील व्हावा. खरं तर आजचा हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. त्याचसोबत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये इतकंच सांगायचं आहे की कोणत्या नवीन टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.